सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। बटन चालू आहे ना। आज आपण नवरात्राच्या या सत्संगामध्ये तिसऱ्या दिवसात प्रवेश केला आहे। तिसऱ्या दिवसाचं हे पहिलं सत्र आहे। आपण एकच सत्र घेत असतो। दुपारी वासनिक सत्र असतं, संध्याकाळी प्रश्न उत्तरांचा तास असतो। हे 3 सत्र, परंतु शास्त्राचं चिंतनाचं एकच सत्र आहे। पहिल्या दिवसापासून आपण हे चिंतन करत असताना धर्म काय आहे आणि धर्म कशासाठी आहे। धर्म फक्त आणि फक्त ह्या जीवाच्या मुक्तीसाठी दिलेलं परमेश्वराने एक साधन आहे। मुक्त होण्यासाठी परमेश्वराने दिलेले तत्त्वज्ञान आहे। आचार, विचार, सिद्धांत हे फक्त आणि फक्त जीवाला मुक्त होण्यासाठीच आहे। परंतु तरी आपण ज्ञान नसल्यामुळं, अभ्यास नसल्यामुळं, जाणीव नसल्यामुळं, समज नसल्यामुळं ते न जाणता आपण धार्मिकता आजपर्यंत करत आलो। मग ते कोणत्या अनुषंगाने आलो? दृष्टपर भौतिक जगाचे सुख मिळावेत, सांसारिक सुखे मिळावेत यासाठी करत आलो। वास्तविक परमेश्वराने तत्त्वज्ञान सांगताना हे जे सिद्धांत सांगितलेले आहे, पुनर्जन्म, जन्माला आलेला मनुष्य मरतो, मेलेला मनुष्य जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर तो कर्म जोडतो आणि त्या कर्मानंतर आपल्याला चतुर्विध कर्मफळामध्ये जाता येतं, जातो आपण, आणि त्या कर्मफळात गेल्यानंतर आपले पाठीमागचे कर्म आपल्याला उपयोगी पडत असतात। मग त्याच्यासाठी परत पुन्हा धार्मिकता, धर्म करण्याची आवश्यकता नाही, परंतु अज्ञानवश आपण त्याच्यासाठीच पुन्हा धार्मिकता करत होतो। मग परमेश्वराने जर मुक्तीसाठी जर धर्म दिला आहे, धार्मिकता दिलेली आहे, तर त्या मुक्तीचे दरवाजे कोणते आहे, पर्याय कोणते आहे आणि आपल्या मनामध्ये जे भ्रम झालेले होते ते कोणते आहे, या भ्रमातून निघण्यासाठी आपण परमेश्वराने दिलेले जे पर्याय आहे त्याचं आपण चिंतन करत आहोत। आपण बरेच पर्याय आजपर्यंत परमेश्वर प्राप्तीसाठी किंवा धार्मिकते आपण करत होतो। त्यातले जे बी कर्मकांड तुम्ही आजपर्यंत करत आले ते करत होतो, परंतु त्यातून निघण्यासाठी जेव्हा आपल्याला समज आली, ज्ञान झालं, त्या समज आणि ज्ञानातून आपण त्यातून निघून मग खऱ्या भक्तीला लागलो, तेव्हा आपण दैवराटीचे झालो। आपण जन्माला आपल्याला कोणी घातलं नाही, आपण जन्माला आलेलो आहे, पाठीमागच्या कर्मानुसार आपण पुढं आपलं जीवन व्यतीत करतो आहे। तसंच आपण बोध घेतला नाही आहे, तर परमेश्वराने आपल्याला बोध दिला आहे, पाठीमागचा संस्कार, प्रयत्न, त्या प्रयत्नातून परमेश्वराची कृपा आणि त्या परमेश्वराने ह्या जीवनमुक्तीचं जे मिशन आरंभलेलं आहे, आनंद देण्याचं मिशन घेतलेलं आहे, स्वीकारलेलं आहे, त्याचा एक भाग म्हणून परमेश्वराने आपल्याला बोध दिला आहे। आता बोध दिला म्हणजे फक्त आपण शाळेत प्रवेश केला कैवल्याच्या, मुक्तीच्या, त्यानंतर मात्र आपली कड, आपला प्रयत्न आणि त्या प्रयत्नाचं सातत्य, त्यातून मात्र परमेश्वराच्या या मुक्तीपर्यंत आपण जाऊ शकतो। हे त्रिकाळ सत्य आहे, हे वास्तविक यथार्थ सत्य आहे। आणि म्हणून आपण हे जे चिंतन करतोय, जे आजपर्यंत आपल्याला भ्रम झालेले होते, त्या भ्रमातून निघण्यासाठी करतोय। धर्म काय आहे आणि काय समजत होतो, धर्म कशासाठी आहे आणि कशासाठी करत होतो, पण ज्ञान काय आहे आणि ज्ञान होणं म्हणजे काय, ज्ञान समजणं म्हणजे काय। काल आपण एक पर्याय बघितला, त्याचं चिंतन केलं। पहिला पर्याय आहे ज्ञान, परंतु ज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे माहिती का ज्ञान म्हणजे समज, त्याच्या पुढे जाऊन आपण चिंतन केलं, ज्ञान म्हणजे नुसती माहिती नव्हे, ज्ञान म्हणजे समज। जेव्हा माणसाला समज निर्माण होते, त्या समज निर्माण झाल्यानंतर आपण आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करतो। तो बदल परमेश्वराला अपेक्षित आहे, तो बदल करत करत आपण आपल्यातून निघणं म्हणजे काल आपण एक समज निर्माण करून घेतली, एक शिक निर्माण करून घेतली। ती कोणती होती? कोणती होती कालचा समज? काय कालचा शेवटचा समज काय घेतला आपण?
हां, सर्व करता तो, मी करता नाही. ही समज आपल्या मनामध्ये जोपर्यंत निर्माण करत नाही, आपण आपल्या हृदयामध्ये ते पक्क करत नाही, तोपर्यंत मी माझ्यातून निघणार नाही. आणि जोपर्यंत मी माझ्यातून निघत नाही, तोपर्यंत परमेश्वराच्या प्राप्तीचं जे मिशन परमेश्वराने आरंभलेलं आहे तिथपर्यंत मी पोचू शकत नाही. म्हणजे हा समज आपल्या मनामध्ये निर्माण केला पाहिजे की मी करता नाही, करता करिता तो आहे. मग त्यासाठी त्याच्यावरच अवलंबून राहायचं का? परमेश्वर आता माझ्यावरच अवलंबून राहा, परंतु जे मी सांगितलंय ते मात्र तुला करावं लागेल. ट्युशनवाले बरेचसे ॲडव्हर्टायझिंग करतात बघा. 10वीचे निकाल लागले, 12वीचे निकाल लागले, जे जसे जसे क्लासेस असतात, IPS IAS कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, करिअर अकॅडमी असतात ना, ते निकाल लागले का ते तुम्ही बघितले असतील, पोस्टर लावलेले असतात, जाहिरात केले राहतात. 98% हा मुलगा मुलगी, हा सिलेक्ट झाला, तो सिलेक्ट झाला. मग सिलेक्ट त्यांनी केला का? तो सिलेक्ट झाला, त्यांनी त्याला ट्रेनिंग दिलं, त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून अभ्यास दिला, सिलेबस दिला, त्याच्याकडून तयारी करून घेतली, पण त्यांनी ती केली ना, आणि म्हणून तो सिलेक्ट झाला. जाहिरात मात्र त्यांची झाली. तसं परमेश्वराने आपल्याला सिलेबस दिला, परमेश्वर आपल्याकडून तयारी करून घेत आहे की असं वाग, असं राहा, असं खा, असं बस, असं बोल, तसं वाग, असं मनातून मानसिकता आहे ती निघून टाक, हे अन्यथा ज्ञान आहे, चुकीचं ज्ञान आहे, हे परमेश्वर आपल्याला करून घेतात. आचार काय परमेश्वर करून घेतात, पण तयारी मात्र आपल्याला करावं लागेल, तेव्हा आपण सिलेक्ट होऊ. बरेच लोक प्रयत्न करतात. 10वीचे काही निकाल लागले, 12वीचे निकाल लागले का पेपरला काही मुलामुलींचे फोटो येतात बघा, का अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, वडील शेती करताय, आई भांडे घासतीये, अत्यंत गरीब परिस्थितीतसुद्धा ह्या मुलांनी ह्या मुलींनी 98% 95% मार्क पाडले. मग त्यांना कोणी बक्षीस देतं, पेपरला त्यांचा फोटो येतो, बातमी येते, अभिनंदनासाठी लोक त्यांना, राजकीय लोक आहे, घरी जाऊन अभिनंदन करतात. प्रयत्न त्यांनीच केला होता का? प्रयत्न अनेक करतात, त्या तिथपर्यंत यशापर्यंत ते सर्वच अनेक पोचले, परंतु प्रकाशात मात्र तेच आले. परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, सर्वांसाठी केली, सर्वांना देवाला प्राप्तीला न्यायचं आहे, परंतु प्रत्येकाला नेता आलं का देवाला? परमेश्वराने तत्त्वज्ञान सांगितलं, सर्वांसाठी सांगितलं, सर्वांना सांगितलं, सर्वांना समजलं का? बरं, इथं आल्यानंतर सुद्धा नामस्मरण तर सारेच करतात, देवभक्ती परमेश्वराची भक्ती सर्वच करतात, प्रत्येकाला यथार्थ ज्ञान कळालं का? जर तुम्ही आले होते तरी तुम्ही कर्मकांडात होतेच ना. मग हे पुढे पुढे जी प्रोग्रेस आहे, जी प्रगती आहे, जी समज आहे, ही समज आपल्याला निर्माण करून घ्यावा लागेल आणि त्या समजातून आपण शिकून आपल्याला पुढे जावं लागेल. काल आपण पहिला पर्याय बघितला, तो पहिला पर्याय कोणता होता? ज्ञान हा पहिला पर्याय होता. पण ज्ञान म्हणजे काय? समज. ज्ञान म्हणजे कृती, ज्ञान म्हणजे क्रिया. पक्षकार काय म्हणतात? क्रिया करीतो ज्ञानी. ज्ञानाची व्याख्या देवाने सांगितली, जो जसा आहे तसा जाणणे म्हणजे ज्ञान. पण ज्ञानी याची व्याख्या काय केली पक्षकारांनी? क्रिया करीतो ज्ञानी. क्रिया म्हणजे काय? क्रिया ही आचार, कृती, बदल. आणि जर तो केला नाही तर परमेश्वराचं जे मिशन आहे मुक्ती, तिथपर्यंत आपण जाऊ शकत नाही. आणि हा बदल कोण करणार आहे? काही एखादं हॉस्पिटल आहे का? बदलाचं इंजेक्शन द्या आम्हाला, अशी एखादी गोळी आहे का? असं एखादं काही अन्न आहे का? असं काही मेडिकल आहे का तिथं बदलाची गोळी भेटेल तुम्हाला? बदल परमेश्वरसुद्धा तुमच्यात करू शकत नाही, तो बदल तुम्हालाच करावा लागेल. हा समज जोपर्यंत तुम्हाला निर्माण होत नाही ज्ञानाच्या माध्यमातून, तोपर्यंत त्या परमेश्वरापर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही. तोपर्यंत तुम्ही धर्मात पण नाही, कारण धर्म कायसाठी? मुक्तीसाठी, बाकीच्या उद्योगासाठी नाही आहे. पण तो उद्योगासाठी आपण वापरला, हे आपलं अन्यथा ज्ञान आहे. आणि कळालं बी जरी की चला परमेश्वराची प्राप्ती पाहिजे, परमेश्वराची मुक्ती पाहिजे, जन्ममृत्यूचा फेरा आहे, कंटाळतो संसारात.
नवीन नवीन बरं वाटतं, नंतर भांडणं व्हायला लागले, गॅस संपला, पोरांची फी भरायला अडचणी निर्माण झाल्या का मग आपण दारावर येतं, काही खरं नाही. परंतु खरं नाही, आता रिवर्सही जाता येत नाही आणि पुढं गेल्याशिवाय पर्याय नाही. जबाबदारी ती पार काढावंच लागते. आणि मग तो म्हणतो नको 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 नको, हे नको आहे आता, हे दुःख. त्याला मग ज्ञानाचं थोडंसं समज होती, जाणीव होती, मागं आलो कुठून, जाणार कुठं, काय करणार काय नाही, आणि मग तो नको नको म्हणतो. पण नको नको म्हटल्याने लगेच त्याला मुक्ती भेटेल का त्यातून? त्यातून तो बाहेर पडत. मग त्याच्यासाठी ज्ञान, त्या ज्ञानाची कृती, तो बदल, आणि मग त्यांनी घेतलेला निर्णय, आणि तो निर्णय त्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार आहे. पहिला पर्याय आहे ज्ञान, पण ज्ञानातून समज निर्माण झाली पाहिजे. त्या समज निर्माण करून कृतीवर गेलो पाहिजे, तर त्याला ज्ञान म्हणायचं. नाही तर ज्ञानाच्या गोष्टी आम्ही खूप करायचे. ते म्हणता ना, काय म्हणतात ते कर्मराठीमध्ये, दुसऱ्याला हां हां लोका सांगे ज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. शब्द ज्ञान किंवा धर्म हा आपण करण्याचा विषय आहे, सांगण्याचा विषय नाही आहे. पण देवाने सांगितलं आणि देव निमित्त करतात, सांगत राहतात. पण सांगण्याचं जे आहे ते करण्याचा विषय आहे. ज्यांनी करावं त्यांनी सांगावं, जो करतोय त्यांनी सांगावं. तो सांगू शकतो आणि तेच कळू शकतं. एक आई असते, ती मुलाला आपल्या बाबांकडे घेऊन येते, गुरुकडे घेऊन येते. तक्रार करते की हा मुलगा खूप गुळ खातो, म्हटले हा खूप गोड खातो, याला उद्या त्रास होईल, अडचण येऊ शकतं. बाबा म्हणता असं आहे का? मी एक काम कर बाई, 15 दिवसांनी त्याला घेऊन ये, सांगेल मी काहीतरी. तो ऐकत नाही, मुलं ऐकती नाही. आणि मग ती आई त्याला घेऊन जाते घरी. आईची मानसिकता काय असते का गुळ सोडवण्यासाठी काहीतरी औषध असेल बाबांकडे, ते तयार करावं लागेल, नाही तर आणावं लागेल, विकत द्यावं लागेल, काहीतरी लागेल ना. 15 दिवस घेतले याचा अर्थ काहीतरी मोठा आजार आहे, मोठा प्रॉब्लेम आहे, तेवढे दिवस त्याला लागणारच आहे. मग 15 दिवसानंतर ती आई परत त्याला घेऊन येते. आणि ती आई आल्यानंतर त्या मुलाला ते बाबा जे आहे ते समोर बसवतात आणि त्याला समजावतात की अरे गुळ खाणं चांगलं नाही, खूप जास्त खाणं चांगलं नाही. जर जास्त खाल्लं तर तुझ्या शरीरामध्ये असा असा बदल होईल, तुला प्रॉब्लेम होईल, तुला आजार होईल, त्यातून तू डिस्टर्ब होशील. असं सर्व बऱ्यापैकी थोडंसं निरूपण केलं. आणि मग आता इथून पुढं गुळ खाणार नाही असं सांग, मला प्रॉमिस कर, मला वचन दे. म्हणजे ठीक आहे बाबा, नाही खाणार इथून पुढं. ती आई बसली होती शेजारी, चकित झाली, ती आश्चर्य पाहतच राहिली. आता आईला वाटलं बाबा काहीतरी पुड्या काढतील, मग सकाळी एक पुडी घे, दुपारी एक पुडी घे, संध्याकाळी एक पुडी घे, असं काहीतरी म्हणतील. आणि मग आपल्याला ते औषध त्या मुलाला दिलं का मग त्याचा परिणाम होऊन तो गुळ सोडेल. पण तसं काही झालं नाही. त्या आईला आश्चर्य वाटलं. ती आई त्या बाबांना टोकते, अहो तुम्हाला हेच सांगायचं होतं, 15 दिवसापूर्वीच सांगितलं असतं तरी चाललं असतं. मला परत 15 दिवस वाट पाहायला लावली आणि परत घेऊन यावं लागलं. ती म्हटले बाई 15 दिवसापूर्वी याच्यापेक्षा मीच जास्त गुळ खात होतो. तो पहिला मला बंद करावा लागेल, ती नैतिकता माझ्यामध्ये निर्माण करावं लागेल, तेव्हा मी सांगितल्यानंतर प्रभाव पडेल. म्हणजे पहिला आचार करावा लागेल आणि मग सांगितलं तर फरक पडेल. मीच गुळ खातोय आणि त्याला जर सांगितलं तर तो नैतिक अधिकारच नाही ना मला. तसं ती नैतिक अधिकार आपल्याला प्राप्त करावा लागेल. तो कशातून प्राप्त होईल? ज्ञानातून, ज्ञानाच्या समजातून. समाजातून समज जो निर्माण झालेला आहे त्यातून, बदलातून. त्या बदलातून तुम्हाला जर योग्यता निर्माण झाली, पात्रता निर्माण झाली, तर पुढचे पर्याय तुम्ही केले तर फायदा आहे, तर त्याचे दरवाजे उघडणार आहे. नाहीतर जसे बाबा त्या आईनेच ठरवलं होतं की बाबा आता काहीतरी पुड्या देतील, नाही तर अशा पुड्या तर आपल्याकडे भरपूर आहे. त्या पुड्यांचं आपण पहिल्या दिवशी चिंतन केलं. त्या पुड्याच होत्या. हे करा, ते करा, ते करा, खेती करा, असं करा, तसं करा, हे साऱ्या पुड्या आहे. या मुक्तीसाठी नाही आहे. वास्तविक पुडी परमेश्वराने जी आहे ती कोणती दिली? ती ज्ञानाची आहे आणि त्या ज्ञानावरच्या कृतीची आहे. आता जेव्हा तुम्ही कृतीवर जाल, प्रत्यक्ष आचार्य योग्यता विचारे दृढता, ज्यावेळेस प्रत्यक्ष आचार करायला लागल, ती नैतिकता तुमच्यामध्ये निर्माण होईल, तेव्हा पुढचे पर्याय केले तर फायदा होईल, अन्यथा नाही.
एखादा आजार झाल्यानंतर डॉक्टरकडे आपण गेलो ते डॉक्टर काय देतात, नुसते गोळ्या औषध नाही देत, ते पथ्य पण सांगतात. तेलकट खाऊ नको, थंड पाणी पिऊ नको, बाहेर काही फिरू नको, आंबट चिंबट खाऊ नको, 2-4 दिवस आराम कर, व्हायरल इन्फेक्शन आहे तुला, तुझ्यामुळे दुसऱ्याला होईल, पथ्य सांगतात की नाही. तसं परमेश्वराने तत्त्वज्ञानात आपल्याला पथ्य सांगितलेलं. आचार म्हणजे काय, पथ्य. आणि आपण पथ्य पाळत नाही, मात्र बाकीच्या गोळ्या औषध घ्यायचं काम चालू राहतं आपलं. म्हणून रिझल्ट भेटणार नाही, रिझल्ट भेटतही नाही. आणि मग कधीतरी कळतं का अरे असं आहे काय, मी तर आजपर्यंत काय करत होतो आणि काहीतरी समजत होतं, तर वेगळंच आहे. म्हणून ज्ञानातून ही ओळख, ही समज निर्माण करणं गरजेचं आहे. जेव्हा हे होईल आणि त्या कृतीवर प्रत्यक्ष तुम्ही जाल, कृती जर केली नाही तर पुढच्या जे आपण पर्याय आपण बघणार आहोत त्या पर्यायाचे रिझल्ट भेटणार नाही, आउटपुट भेटणार नाही. कारण आता पथ्य डॉक्टरांनी निदान केलं आहे आजाराचं, तुला असा असा आजार झाला आणि या आजारावर असं असं औषध आहे, परंतु त्या आजाराबरोबर त्या औषधाबरोबर तुला हे पथ्य पाळावं लागेल, तेव्हा ते औषध लागू पडेल. मग आचाराचं जे पथ्य आहे, बदलाचं जे पथ्य आहे, ते जर तुम्ही केलं तर पुढचं ते औषध आहे, पुढची जी दरवाजा आहे तो उघडेल आणि त्याचा उपयोग होईल. तुम्हाला काय वाटतं पुढचा कोणता दरवाजा असू शकतो? कालचा दरवाजा आपण कोणता पाहिला? ज्ञानाचा. आता ज्ञानाच्या दरवाजातून तुम्ही बाहेर पडले, पुढचं काय असू शकतो? अजून डायरेक्ट, अजून पुढचा दरवाजा काय? शाळेत गेल्यानंतर ॲडमिशन घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्याला लगेच परीक्षेला बसवतो का आपण? ॲडमिशन लगेच उद्या परीक्षा. पहिलं तर काय द्यावं लागेल त्याला? अभ्यास द्यावा लागेल. तो दिला तर तो करील ना. पहिले शिक्षक काय करतात? शिकवतात. शिकवल्यानंतर मग तो करायला लागतो आणि केल्यानंतर तयार झाला का मग त्या वेळेनुसार त्याला परीक्षेला बसवलं जातं. मग नापास पास त्यांनी किती कष्ट केले, किती वेळ दिला त्यावरती. म्हणजे करणं काय आहे? ज्ञानाच्या नंतर तुम्हाला काय समज आली? दुसरी समज काय आहे? दुसरा दरवाजा काय आहे? सहज विचार करा, डोक्याला थोडा ताण द्या. मग त्याला काय म्हणतात? हां, पूर्वी प्रकरणामध्ये देवानी सिद्धांत सांगितले, एके परमेश्वरानं हा समज दिला म्हणजे ज्ञान दिलं. आणि शेवटचं काय सांगितलं? ते दास्यमोचक. दास्य म्हणजे सेवा. हा दरवाजा आहे पुढचा. परंतु त्याच्या पाठीमागची भावना तुमची कशी आहे, हेतू कसा आहे, ज्ञान कसं आहे? तुमच्या डोक्यात एकच आहे, दास्य म्हणजे काय? सेवा करत बसणे आहे की नाही? दुसरं काय आहे का? विशेषाची सेवा करणे आणि स्थानाची सेवा करणे. आणि मार्गाची काय सेवा करता तुम्ही? मार्गाची कुठं सेवा करता तुम्ही? क्रिया देतात बाबा, ऑनलाईन पैसे पंगत करून टाका, ही सेवा आहे का? मार्गात काय सेवा करता? कुठंही कधी तुम्ही गेले मार्गात तर ती कोणती सेवा असते? आता इथं तुम्ही आले, आता तुम्ही सेवा करतात, व्यापार ही सेवा करतात, पण कोणत्या भावनेने करतात? समज जाणीव झालेली आहे का ती? ती जर झालेली असेल तर आपले पक्षकार काय म्हणतात, आता तुम्ही माती टाकायला लावली तुम्हाला इथं, ही माती टाकताना ही जर समज असेल तुमच्या हृदयामध्ये, मनामध्ये, अशी भावना असेल, असा हेतू असेल का ह्या पाट्या टाकल्याने माझे अनंत गाढवाचे जन्म नासू शकतात, नासतील, ते दुःख असेल, ते तळमळ असेल, ती प्रार्थना असेल, तर ते दास्य लागू पडेल. देवाने आचार्यांकडून दास्य करून नाही घेतलं का? देवानी करून घेतलं आणि त्यांनी केलं, कारण तो भाव होता. परंतु त्याच्यातही बी चुकी झाली त्यांच्याकडून. आचार्य आले, 8 भेटी झाल्या, 7 भेटीत बोध झाला, 8व्या भेटीत अनुसरण झालं. अनुसरणानंतर जे बी नियम आहे,
देवाने त्यांना सांगितले, शपथ घेतली, दंडोत घातले आणि लगेच झुळी आणि लगेच आचार. 2, 4, 8 दिवस गेले फक्त. देवाची सेवा करत असताना त्यांच्या मनामध्ये एक भाव आला की मी जर नसतो देवाच्या जवळ तर आता देवानीचं कोणी सेवा केली असते. एक भाव आला, मी आहे म्हणून सेवा चालू आहे. मीपणाचा भाव आला, मी करता नाही. हा जोपर्यंत समज तुमच्या डोक्यात सेव होत नाही तोपर्यंत हे भाव येत राहतील. त्यांच्या मनात भाव आला. देवाने आचार्यांना बोलवलं, या निघा इथून लगेच. शपथ काय दिलेली होती आचार्यांना, जोपर्यंत मी ठेवल तोपर्यंत राहायचं, जेव्हा मी म्हणेल तुम्ही जायचं तेव्हा तुम्हाला जावं लागेल. आता देव जायला सांगताय. अचानक त्यांना अडचण वाटायला लागली, संकट वाटायला लागलं. जावं तर कुठं जावं, कारण घर तर सोडलं आहे, घरी जाऊ नये. दादोस जीव म्हणून आता त्यांचं चेष्ट करतो, त्यांना कळायला लागलेलं आहे दादोसाकडे जाऊन उपयोग नाही, घरी उपयोग नाही. मग आहे तिसरं कोणतं ठिकाण, जे देवाबरोबर आलो तर घर सोडून आलो, दादोसालाही सोडून आलो. कारण बोध झाल्यामुळं दादोसांची काय क्वालिटी, काय अवस्था आहे, काय आहे ते कळालं. जाऊ कुठं. पण त्याच्यामध्ये बी त्यांची समज पक्की होती. कुशलता, व्यावहारिकता, गांभीर्यपूर्वक विचार करण्याची पद्धत आणि निर्णय क्षमता आचार्यांकडे खूप चांगली होती. ती निर्णय क्षमता पाठीमागच्या संस्कार, प्रयत्न आणि त्यातून आलेले अनुभव, त्या अनुभवावरती ठरत असते. त्यांनी गोविंदप्रभू बाबांना बघितलेलं नव्हतं, फक्त देवाकडून ऐकलं होतं का गोविंदप्रभू बाबा रुद्रपूरला आहेत, परमेश्वर अवतार आहेत. आणि मग त्याच्यात सुद्धा ते म्हटले आम्ही रुद्रपूरला जाऊ. मग आता तुम्ही म्हणताय जा. त्याच्यात देवाची तीव्रता कमी झाली. योग्य निर्णय घेतला, योग्य ठिकाणी जाताय आता तुम्ही. कारण घरी गेलेचा निर्णय घेतला असता तर धर्मावरून गेले असते, दाजो संकट गेला असता तर विषयच राहिला नसता. परंतु त्यांना बोधाची समज होती का जावं कुठं. आता आपल्याला हेच कळत नाही आपण कुठं जावं कुठं नाही जावं, कशासाठी जावं, त्यातून काय मिळवावं. त्यांनी तो निर्णय घेतला. देव म्हटले जावा, परंतु मी जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत तुम्ही यायचं नाही. आता सहजच मानसिकता आचार्यांची कशी झाली असेल, बोलवतील 8 दिवसांनी, 15 दिवसांनी, महिन्यांनी, किती दिवस देवाची. त्यांना चुकी कळाली, चुकी समजली, परंतु ते स्पष्टीकरण देत बसले का नाही. देवा तसं नव्हतं मनात, सहजच मनात आलं आणि असं कुठं, तुम्ही कुठं, आम्ही कुठं, असे स्पष्टीकरण देत बसले का. आपण किती स्पष्टीकरण देतो. मी कसा चूक नाही याच्यासाठी आपली सर्वात जास्त एनर्जी आयुष्यातली गेलेली आहे, सर्वात जास्त. परंतु ती जर ज्ञानाची समज जर तुम्हाला असेल तर एवढी एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा आणि याला सांगण्यापेक्षा मी चुकलो एवढे 2च शब्द म्हटले, विषय क्लोज होतो. परंतु विषय क्लोज करायच्या भानगडीत आपण पडत नाही, आपले ओपनच राहतात सारे विषय. कधीच आपण आपली चुकी मान्य करत. त्यांनी चुकी मान्य केली आणि जायला निघाले, रुद्रपूरला गेले. 2 दिवस 4 दिवस रुद्रपूरला जाऊन नुसते मग भिक्षा मागायचे, खायचे, झोपायचे, गोविंदप्रभू बाबांची सेवा करायची, असं नाही केलं. देवाने त्यांना तिकडे रुद्रपूरला का पाठवलं होतं याची जाणीव त्यांना झाली. आणि ते आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करत 6 महिने त्यांनी प्रायचित्त केलं. किती महिने प्रायचित्त केलं. दररोज प्रायचित्त करत होते, दररोज दुःख करत होते, ते दररोज रडत होते. मी काय समजलो, मी काय विचार केला, माझ्याकडून काय चुकी झाली. आणि जे बी भक्त लोक रुद्रपूरला जात होते त्यांना असं वाटायचं का आपल्याला निरोप येईल. पण भक्त लोकांकडे देवाने निरोप काय दिलेला राहतो की तुम्ही जिथं आहे तिथं व्यवस्थित राहा, येऊ नका. मग आता एकदा निरोप ऐकला, 2दा निरोप ऐकला, 3ऱ्यांदी निरोप ऐकला, 4थ्यांदी आपल्याला काय वाटेल, निरोप जर तोच येतोय तर ऐकायचंच कशाला. आपण तो विसरून जातो. आणि मग त्यांना काय वाटलं असेल, सहज विचार करा की आता देव आपल्याला बोलवत नाही, आता देव आपल्याला भेटत नाही, आता देव आपल्याला दिसत नाही. आणि ती प्रवृत्ती, ती विचारधारा जेव्हा त्यांच्या मनात आली
तेव्हा खऱ्या अर्थाने प्रायचित्ताला सुरुवात झाली. जोपर्यंत आस होती तोपर्यंत आपण बिंदास होतो. आपल्याला बी विडे वाहिल्यावर, स्थान केल्यावर, क्रिया केल्यावर आस आहे आपल्याला देव भेटेल, देव भेटेल. पण एकदा काय यातून भेटणार नाही, आता भेटेल का नाही, ही जेव्हा समज निर्माण होईल तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही भक्तीला लागले, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही दास्याला लागले, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही दैवराटीचे झाले. त्यावेळेस खऱ्या अर्थाने बोध झाला तुम्हाला. बोध आतापर्यंत जोपर्यंत तुम्ही काय समजत होते आणि काय भ्रमातून निघत नव्हते तोपर्यंत बोध नसतो. बोध मानवांनी खूप कॉमन करून टाकला. याला बोध, त्याला बोध, त्याला बोध, उपदेश घेतला बोध, सारा बोध बोध. पण बोधाचं लक्षण काय खरं हे मात्र आपण करून टाकलं छोटं. बोध हा शब्द अन्यराटीमध्ये ऐकायला येतो बघा. कुठे येतो? गौतम बुद्ध यांना बोध झाला असं ऐकलं की नाही? आणि अजून कोणाला? महावीर, वर्धमान महावीर यांना बोध झाला म्हटले. ते कोण होते? ते राजपुत्र होते, राजे होते. त्यांना बोध होता. त्यांनी काय केलं? बुद्ध ते होते, त्यांच्या घरी तो राजपुत्र असल्यामुळं त्यांच्या वडिलांनी त्यांना बाहेरचा समाज, बाहेरची पब्लिक, बाहेरची दुनिया काही दाखवलंच नव्हतं. राजवाड्यात शिक्षणही तिथंच, ट्रेनिंग तिथंच, त्यांचं सारं तिथंच, उठणं बसणं कधीच नाही. पण कधीतरी त्यांना असं वाटलं की आपण बाहेर फिरायला जावं. थोडे मोठे झाले होते, बाहेरचं जगच त्यांनी पाहिलं नव्हतं. आणि मग त्या राजाने ते सर्व सैनिक त्यांच्याबरोबर दिले आणि बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर त्यांना एक जर्जर आजारी माणूस दिसला. म्हणले हे काय? म्हणले माणूस आहे. आणि या काय करतो? आजारी पडला. आणि आजारी पडला, मी माणूस आहे, मी आजारी पडू शकतो. म्हणे हो पडू शकता. पुढं गेले, त्यांना मौत दिसली. म्हणले हे काय? माणूस होता, जन्माला आला होता, मेलाय. म्हणले मी माणूस आहे, मी मरू शकतो. म्हणे मी, तुम्ही पण मरू शकता, तुम्ही मरणारच. गरिबी दिसली, भीक मागणारे लोक दिसले. हे काय? म्हणले जेवण्यासाठी, जगण्यासाठी भीक मागताय. भीक कशाची मागताय? चपाती भाजी काहीतरी द्या भाऊ मला, आम्ही खाऊ तवा जगू. गरिबी आहे म्हटले, यांच्याकडे काहीच नाही आहे. कारण असा मी पण होऊ शकतो. म्हणे होऊ शकतात, त्याला काय, उद्याचं कोणी पाहिलं? एखाद्या राजाने आक्रमण केलं, तुम्ही हारले, तुमच्याकडे काहीच राहिलं नाही, तुम्ही असे होऊ शकता. परिणाम झाला, जर मी असा होऊ शकतो तर सत्य काय आहे? जे मी अनुभवलं लहानपणापासून ते सत्य का? हे सत्य. हे शोधण्यासाठी ते बाहेर पडले, त्याग केला आणि त्यांना बोध झाला. बोध म्हणजे काय? सत्य काय जाणून घेण्याची इच्छा. आता आपल्या बाजूचा बोध वेगळा आहे, तिकडचा बोध त्यांचा वेगळा आहे. काही का असे ना, आपण बोध शब्द घ्यायचा. आपल्याला बोध झाला कशाचा? जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर वेगळे. परंतु त्या बोधातून ते सत्य शोधण्यासाठी त्यांनी त्याग केला. आपल्याला सत्य कळालंय तरी आपला त्याग होत नाही. मग आपल्याला बोध झाला का? आपल्याला सत्य कळालं ना, जीव कोण आहे, देवता काय आहे, प्रपंच काय आहे, परमेश्वर काय आहे, हे आपल्याला माहिती का होईना. परमेश्वराने दिलेल्या शक्तीच्या माध्यमातून का होईना, बोधाच्या माध्यमातून होईना, आपल्याला हे चार पदार्थ नेमके चार कळाले वेगळे. परमेश्वर वेगळा हे तर कळालं, सर्व करता तो आहे हे तर कळालं, इथं समज निर्माण झाली. परंतु तरीही आपण त्या कृतीवर जात नसेल तर मग आपल्याला बोध झाला का? तसंच वर्धमान महावीरांचं आहे. आचार्यांना बोध झाला होता, बोध होऊन चुकी झाली होती म्हणून ते प्रायश्चित्त करत होते. 6 महिने प्रायश्चित्त केलं. प्रत्येक निरोप असाच यायचा, भिक्षा मागायची, दुःख आहे. आता प्रश्न निर्माण झाला आहे, देवसन्निधान देतात की नाही, भेटतात की नाही, दिसतात की नाही. जो देव आपल्याला भेटला होता तो माझ्या एका अविचाराने माझ्यापासून दुरावला आहे, याचं दुःख किती मोठं असेल आचार्याने. तसं आपल्याला कधी झालं आहे का? जो देव मला भेटला आहे, समजला आहे, कळाला आहे, तो आता मला भेटेल की नाही याचं दुःख मनात कधीच येत नाही. हे बोधाचं लक्षण आहे. येणं म्हणजे बोध, मनात विचार येणं म्हणजे बोध. चतुर्विध दुःख आपण तर सांगून टाकतो डायरेक्ट फटाफट, परंतु ते येतंय का?
ते येत नसेल तर त्याला काही अर्थच नाही राहत. आणि त्या दुःखामुळं 6 महिने गेले. जेव्हा 4 भक्तांनी देवाला सांगितलं की म्हणले, देवाने विचारलं, ते ब्राह्मण म्हणे काही खरं नाही देवा, एकदम क्रूज झाले, आता 2-4 दिवसात त्यादा कदाचित जातील, पण सांगता नाही येत. आणि मग देवाने निरोप पाठवला आहे. जाणाऱ्या लोकांना काय सांगितलं आहे देवाने, आता तुम्ही गेल्याबरोबर गोविंदप्रभू बाबांचं दर्शन नका घेऊ, पहिले त्या ब्राह्मणांना निरोप द्या, आम्ही वाट पाहतोय, तुम्ही या आता, नंतर मग गोविंदप्रभू बाबांचं दर्शन घ्या तुम्ही. यांना अपेक्षितच नव्हतं. हे अत्यंत क्रूज झालेले होते, उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. परंतु हा निरोप भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये हत्तीचं बळ आलं. देव भेटणार, देव दिसणार. आता मी जी चुकी केली ती चुकी माझ्याकडून मी परत कधीच होऊ देणार नाही. आणि चालत चालत, बसलेच नाही, झोपलेच नाही, भिक्षा मागायचे उभ्यानीच, खायचं उभ्यानीच, झोपायचं, चालत चालत देवाकडे आले. देव भेटले, रडायला लागले. देवाने सांगितलं की आता इथून पुढे तुम्हाला आम्ही कुठेही पाठवणार नाही. त्यानंतर आचार्यांकडून काही चुकीच झाली नाही. त्यानंतरचं दास्य आणि अगोदरच्या दास्यात किती फरक होता. ह्या मीपणातून दास्य होतं, मी आहे म्हणून. आता सर्व करता तो. आता मी आहे काय नाही काय, माझं अस्तित्वच नाही आहे. अशा समजातून जेव्हा तुम्ही दास्य कराल, अशा भावनेतून, अशा हेतूतून, ते परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहे. परमेश्वर कोण आहे? अनंत ब्रह्मांडांचा नायक. तुमचं काहीतरी छोटीशी गोष्ट केली आणि लगेच परमेश्वराने स्वीकारली, तिथपर्यंत पोचली, असं होईल का? हे राजकारणात आपण या बऱ्याच गोष्टी पाहत असतो. मोठे मोठे मंत्री असतात, कार्यकर्ते असतात, तो त्या पक्षाचा कार्यकर्ता असतो. त्या पक्षाचा कार्यकर्ता असून, त्या पक्षामध्ये योगदान त्याचं असून, तरी त्याला मंत्र्याला भेटायचं म्हटलं तरी कितीतरी पटाटे घ्यावं लागतं, कितीतरी अडचणी राहतात. 4 वेळा जावं लागतं, अपॉइंटमेंट इकडून तिकडून, मग 2 मिनिटाची 5 मिनिटाची भेट होती, त्याच्याबरोबर फोटो काढले जातात. इथं परमेश्वर आहे, जो अनंत ब्रह्मांडांचा नायक आहे, सर्व शक्तियुक्त परमेश्वर आहे. त्याला आपल्याला भेटायचं आहे. आपल्याला काय करावं लागेल? त्याच्या नजरेत येण्यासाठी, त्यांनी आपल्याकडे येण्यासाठी, आपल्याला निरोप देण्यासाठी, किंवा आपण तिथं जाण्यासाठी देवानी निरोप दिला आचार्यांना. त्याच्यानंतरचं जे आचार्यांचं दास्य आहे, त्या दास्यातून देव म्हणतात, अनंत जन्म आता तुमचे आम्ही घालवले. देव म्हणतात खीर खा, परंतु हात लावायचा नाही. जिभेने कुत्रं खातं तसं. कशाला खायला लावली? खाल्लं त्यांनी. काय मान अपमान राहिला का आता त्यांना? कारण त्यांचं अस्तित्व ते स्वतः विसरून गेलेले. आता त्यांनी देवा असं कसं काय, मी कोण होतो, मी कोण आहे, आणि आता तुम्ही खुशाल मला कुत्र्यासारखी खीर खायला लावताय, असं आचार्यांच्या मनात आलं का? आता याच्यात माझं हित आहे, आता याच्यातच माझं भलं आहे. आता देव जे जे सांगतील ते मी करणे, बाकी नो कॉम्प्रोमाइज. आता तडजोड नाही, स्वतःचं डोकं लावणं नाही. उड्या मारा, माऱ्या उड्या, दगडं मारा, मारा दगडं, कुस्ती खेळा, खेळा कुस्ती, दर्या दुर्कुटे बुजवा, बुजवा, पाणी अडवा, अडवा. आचार्यांचा प्रश्नच नाही परत. ते म्हटले का कशाला पाणी अडवायचं, काय घेणं देणं नाही. बरं कशाला खड्डे बुजवायचे, आपण किती दिवस इथं राहणार आहे? आपण दररोजच गावं बदलतो, कशासाठी हे करायचं? उड्या मारा, उड्या मारा, मारायला लावल्या उड्या. आता आचार्य राहिले होते का? आणि म्हणून आचार्य राहिले नाही, म्हणून ते दास्य मोचक झालं. ते दास्य मोचक कोणतं? तुमच्या भावना, तुमचा हेतू, तुमची समज, तुमचं ज्ञान याच्यानंतरचं केलेलं दास्य. आपण तर दास्य करतो, परंतु मी पानातून स्वतःला विसरायला तयार नाही आपण. अर्जुन देवाला 11 अध्यायापर्यंत अर्जुन देवाचे कितीतरी प्रश्न होते, हजारो प्रश्न होते. विश्वरूप दाखवलं, बोध झाला. अर्जुन देवानी 11व्या अध्यायानंतर
प्रश्नच विचारला नाही. आता तू सांगायचं आणि मी ऐकायचं. भीष्माचार्याला मारायचं मार, द्रोणाचार्याला मारायचं मार, कर्णाला मारायचं मार. पहिले प्रश्न सारे क्लिअर झालेले आहेत. आता जेव्हा देवाने सांगितलं का कर्ण उभा आहे पुढं, त्याचं चाक रुतलंय, तो खाली उतरला आहे, आता हीच वेळ आहे, हीच संधी आहे, काढ बाण आणि मार. आता तिथं प्रश्न नव्हता हे चुकीचं आहे, हे अनैतिक आहे, त्याच्या हातात शस्त्र नाही आहे, हे युद्धाच्या नियमात बसत नाही आहे. होते का अर्जुन देवाचे प्रश्न? प्रश्नच नव्हता. बाण काढला. प्रश्न कोणी कर्णाने केला होता आणि देवाने आठवण दिली होती त्याला. त्यावेळेस तुझी नीतिमत्ता कुठे गेली होती? का ज्यावेळेस तू द्रौपदीच्या वस्त्र हरणाच्या वेळेस तिथं उभा होता, त्यावेळेस तू कुठं होता? तुझी नीतिमत्ता कुठं होती? शहाणपणाच्या गोष्टी तेव्हा कुठं गेल्या होत्या? त्यावेळेस अर्जुन देवाला शिष्टाई करावं लागली का? समजावं लागलं का कर्णाला? नाही. त्यावेळेस देव पुढं होते. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं निघाल तेव्हा देव पुढं असेल तुम्हाला सांभाळण्यासाठी. अशा भावनेने जेव्हा तुम्ही निघाल तेव्हा तुमचं समोर देव असेल तुम्हाला सांभाळण्यासाठी. अर्जुन देवाने प्रश्न नाही विचारले. आता भीष्माचार्य, द्रोणाचार्य पहिले तर म्हटले माझे गुरु आहे, माझे आजोबा आहे, यांनी लहानपणी आम्हाला अंगा खांद्यावर खेळवलं आहे, यांना कसं काय मारू मी? पर ते भ्रमात होतं ना अर्जुन देव. अर्जुन देवाने मी यांना कशाला मारू? देव म्हणतात तुम्ही कोण मारणार, तुम्ही कोण करणार? सर्व करता मी, तू करता नाही आहे, हे समजून घे पहिले, हे जाणून घे. त्याच्यामुळे तू मारू शकत नाही, तू मारल्यामुळे हे मारू शकत नाही. जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य मरतो, मेलेला मनुष्य जन्माला येतो, यांच्या कर्मानी आलेले यांच्या कर्मानीच मारणार आहे. तू फक्त ड्युटी कर, तू फक्त कर्तव्य कर, तुला मी सांगतो तेवढं कर, बाकी काही डोकं लावू नको. याच्यासाठी तर भगवद्गीता देवाने सांगितली. आणि मग अर्जुन देव करायला निघाले. पूजनीय माईम भटांचं काय दास्य करायला लागले, परंतु कधी? अगोदर काय होता भाव, काय होती प्रवृत्ती, अहंकार किती होता, बोध झाल्यानंतर नम्रता किती आली, आणि कोणतं दास्य करायला गेले? अगोदर जर बोधाच्या अगोदर दास्य केलं असतं तर ती किती उपयोग झाला असता. ज्ञानाच्या अगोदर दास्य केलं असतं तर त्याचा काय फायदा झाला असता? तो फक्त संस्कार चिटाकला असता. काल केलं म्हणून आज करताय, आज केलं म्हणून उद्या करताय. आपणही काय करतोय? आज संस्कार आहे म्हणून करतोय. काल केलं म्हणून आज, आणि आज केलं म्हणून त्या संस्काराच्या पाठीमागे, करण्याच्या पाठीमागे बी हेतू आहे, लाभ आहे, नफ्याची विचार आहे. हे सारं जेव्हा निघेल त्यावेळेस जेव्हा दास्य करायला लागेल तेव्हा ते दास्य मोचक. करा दास्य, करा दास्य, करा दास्य. काय करता दास्य? आपण तर काही दास्य नाही. आपल्या इकडे दास्य फक्त पंक्तीचंच दास्य आहे, बाकी दुसरं काहीच नाही. भेटेल का ते? नाही भेटत. मग काय भेटतं? काय मग तर संस्कार भेटतो. काल केलं म्हणून आज विधीने विधी स्फुरतो, काल केलं म्हणून आज, आज केलं म्हणून परवा, आणि आता तर त्याच्याही पुढं आम्ही गेलो आहे. तुम्ही करताय म्हणून आम्ही स्वीकारत नाही, आम्ही तुम्हाला आठवण करून देतो आहे. मागच्या वर्षी पंगत आली होती, यावर्षी नाही आली तुमची, आता तुम्हाला करायची राहिली नाही, तुम्हाला आम्ही करायला लावतो आहे. तर काय सांगून करायला लावायचं, काय समज देऊन करायला लावायचं, हा आमच्याकडे विषय नाही, तो तुमच्याकडे विषय नाही. म्हणून दास्य तर दुसरा दरवाजा आहे, परंतु ज्ञान घेऊन समज निर्माण करून ते दास्य त्या प्रवृत्तीचं, त्या विचाराचं, त्या हेतूचं, त्या भावनेनी केलेलं ते मुक्तीला नेणार आहे. अन्यथा दास्याच्या पाठीमागे तर आपण लागलो आहे, सेवेच्या दास्याच्या पाठीमागे लागलो आहे. सेवा तर करायची आपल्याला, पण सेवा कोणती करायची हेच कळत नाही. सेवेचे अनेक प्रकार आहे धर्मामध्ये. तुमच्या आजूबाजूला उपदेशी लोक आहे, असे कधीतरी कळाले असतील का ते मिश्र भक्ती करताय, कर्मकांड करताय, ते धर्मावर टिकतील का नाही याची गॅरंटी नाही आहे. मग कधी वेळ काढून त्यांच्याकडे गेले का तुम्ही सांगायला, समजावायला? नाही गेले, वेळ नाही तुमच्याकडे. तुमचं बघा म्हटल्यानंतर ती समज तुमच्याकडे, तुम्ही प्रयत्न केला का? तुम्ही प्रयत्नच केला नाही, तुम्ही फक्त कुठून तरी ऐकलं आणि ठोकून दिलं मला, ते असं म्हणतात. तुम्ही गेले का? किती वेळा गेले? कोणत्या भावनेने गेले, कोणत्या हेतूने गेले? शहाणपणा शिकवायला नाही जायचं आहे त्यांना.
तर ह्या ज्या गोष्टी आहे, पडिल्याची शुश्रूषा कीजे, देवाने सांगितलं तत्त्वज्ञान. पडिल्याची म्हणजे काय? पडिल्याची एखादा आशक्त आहे, आजारी आहे, शारीरिक मानसिक आजारी झालेला आहे, तो पडलेला. परंतु जो आचारावरून पडला, जो विचारावरून पडला, जो धर्मावरून पडला, ती तर सर्वात मोठी शुश्रूषा आहे. त्याचा आपण कधीच विचार करत नाही. आपण तर आपल्याला धर्म सांगता येत नाही, बोलता येत नाही, आपल्यालाच कळालं नाही अजून आपण दुसऱ्याला काय सांगणार आहे. ज्यावेळेस तुम्ही सांगायला जाता आणि त्यावेळेस तो तुम्हाला सांगतो तुम्ही बघा, याचा अर्थ त्यांनी आपल्याला सांगितलंय तुम्ही बघा, आपण बघितलेलं नाही म्हणून बघा म्हणताय. आपला प्रभाव पडेल, आपला आचार तसा असेल, आपली विचारधारा तशी असेल, आपली ज्ञानाची समज तशी असेल आणि तशी कृती असेल तर तो ऐकल ना. बाबाचं गुळ न खाण्याचं ऐकलं कधी बाबांनी, पोरांनी? ती आपल्यामध्ये निर्माण करावं लागेल. नुसतंच सांगितलंय बुवा दास्य करा, पडिल्याची शुश्रूषा, मग शोधा कोण कर्मकांड करते आणि कोण अंधश्रद्धा करते, पण त्याच्यात आपण बी आहे त्याच्यात. त्यासाठी आपल्याला ते लायबल बनावं लागेल ना. आचार्यांना लायबल बनवल्यानंतर देवाने निरोप दिलेला आहे. 6 महिन्यांनीच का बरं निरोप दिला देवानी? त्यांना निरोपाला लायबल झाले, आता ओके, क्लीन झाले, आता शुद्ध झाले अंतकरणात, आता परत येणारच नाही तो. अंता जी अंत आहे, देवाने काय म्हटलं? सकळे उपटावे नाही का. अंतीचे रोप जे आहे ते खुरटलं ना परत निघतं. हरळी असते बघा आपल्याकडं शेतामध्ये, ती उपटून पूर्ण काढावं लागते तर ती येत नाही, नाही तर ती तोडली ना ती परत परत येत राहते खुरटत. ही अंत जी आहे, ही मीपणाची जी अंत आहे, ही पूर्ण काढावं लागते. ही पूर्ण कोण काढल? ज्ञानाने, आपण केलेल्या प्रयत्नांनी, आपण केलेल्या बदलांनी ती निघेल. अन्यथा नाही, आपल्यामध्ये ती योग्यता तयार करावं लागेल. पडल्याची शुश्रूषा की असे किती लोक आहे का त्यांनी तुम्ही अशक्ताची सेवा केली? नाही करत कोणी. मार्गांमध्ये कितीतरी वयस्कर लोक आहे, कधी गेले बाबा? नवरात्रात 9 दिवस आले, तसे नवरात्रात 9 दिवस येण्यापेक्षा आपण आता 10 दिवस असं जाऊ मार्गात का तिथं सेवा करायची. जे अशक्त आहे, जे आजारी आहे, जे पडलेले आहे, नाही करत आपण, मिळत नाही आपल्याला. आपल्याला आश्रमात जायचं आहे, कशासाठी जायचं आहे? स्थान करायला चाललो आहे, मग तेवढी एक रात्र काढायची. आपल्याला लॉजिंग बोर्डिंग करून टाकलं ना आपण, आश्रम हॉटेलं करून टाकलेले. तुम्ही बाबांशी संबंध का ठेवतात? फोन का ठेवतात? मधून मधून का फोन करतात? कधीतरी गेल्यानंतर आपल्याला राहायची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे. तुम्ही पंगत का देता सांगा बरं? बरं, आजपर्यंत अशी पंगत तुम्ही दिली का जिथं तुमची ओळखच नाही आहे? ओळखच नाही आहे, अशी होत नाही. जरी त्या बाबाची ओळख नसली तर ह्या बाबाकडून तिकडे गेलेलो आहे आपण, म्हणजे ओळखीकडून गेलेलो आहे. देव मिळावा याच्यासाठी आपलं काहीच नसतं. देव मिळावा याच्यासाठी आपली कृती नाही, आपलं बोलणं नाही, आपलं दास्य नाही. देव मिळावा म्हणून आचार्यांनी केलेलं दास्य देवाला प्राप्त करून गेलं. देव मिळावा म्हणून पूजनीय माईम भट्टांनी केलेलं दास्य देवाला प्राप्तीला घेऊन गेलं. माईम भट्टांनी तर खूप मोठा त्याग केला, आणि एवढा त्याग करून, एवढं ज्ञान करून, एवढं आपल्यापर्यंत निमित्त, लीळाचरित्र कोणी लिहिलं म्हणून तर आपल्यापर्यंत आलं, म्हणजे आपल्याला निमित्त तेच आहे आचार्य माईम भट्ट. तरी त्यांना शेवटी जाता जाता काय शंका आली? भट्टो मज देव होईल का? शंका आली का? यावी शंका. कळत न कळत केलेल्या चुकाचं प्रायश्चित्त करून सुद्धा शंका काय यावी? तेवढा मी क्लीन नाही, मी करता नाही, करता तू हो. आचार्यांकडेच का जावं? तर आचार्यांना वर दिलेला आहे देवाने, हा आता इथेच बोलेल म्हणून आचार्य जे बोलतील ते देव बोलतील. आपण कन्फर्म करू. आजारी असताना गेले आणि उतरल्याबरोबर आचार्यांना विचारता, आचार्य शांत बसले, कारण अचानक प्रश्न आला काय करावं. आणि मग माईम भट्ट म्हणतात, मी निर्दैवी, मला कसं काय देव भेटेल? कारण आचार्य गप्प बसल्यामुळे त्यांना शंका आली. मग आचार्य म्हणतात, नाही, तुम्हाला देव नाही भेटणार तर कोणाला भेटणार? मग त्यांनी आठवण सांगितली का ज्यावेळेस तुम्ही नवीन आले होते, तुम्हाला बोध झाला होता, तुम्ही व्यापारासाठी आले होते, मी बी व्यापारासाठी आलो होतो, तुम्हाला सांगितलं, तुम्ही विचारलं
येतो म्हटले पण तुम्ही आले नाही. मी देवाला सांगितलं का तुमचा माई येणार होता, आला नाही. देवाने एक स्टेटमेंट दिलं तुमच्यासाठी, जो येईल तो येऊ जाणे म्हणे. जो येऊ जाणे तो येईलच म्हटले, तो येऊ जाणतो म्हणले. तेवढा ज्ञानाचा समज आहे, तेवढी ज्ञानाची परिपक्वता आहे. त्यांना हित काय आहे, भलं काय आहे, कशात आहे, धर्म काय आहे, धर्म कशासाठी आहे, बोध कशासाठी आहे, बोध का दिलेला आहे, जीवेश्वर भाव का उमटला आहे, हे त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे ती 100% येतील. ही देवानी गॅरंटी दिली आणि तुम्ही म्हणता देव भेटणार नाही. आणि असं ऐकल्यानंतर मग त्यांनी प्राण सोडला. आता आपण कोणाला विचारायचं भटोमध्ये देव होईल का, आचार्य हो आम्हाला देव होईल का, कोणाला विचारायचं? कारण आपण त्या योग्यतेचे अजून झालोच नाही. आपण विचारावं कसं? तसं दास्य आपल्याकडून घडत नाही. हजारे वालेराज त्यांनी दास्य केलं, अभ्यास नव्हता, शाळेत नव्हते, घोक घेत नव्हते, जरी पोथीला बसत असे तर समजत नव्हतं. परंतु दास्य असं केलं पलीकडचं का देवानी दिलं, देणारा देव आहे. त्या दिवशी तो प्रश्न राहिला होता ना, तो आता तुमच्या डोक्यातून निघेल. देवाने दिलं. आणि काल आपण एक समज घेतला होता, येथून जे आम्ही देणार आहे ते तुम्हाला भेटणार आहे, जे तुम्हाला पाहिजे ते आम्ही देणार आहे, ते तुम्हाला भेटू शकतं, अन्यथा भेटू शकत नाही म्हटले. ज्या वेळेस आचार्यांना आचार्य करायचं होतं आणि माईम भटांची तर बुद्धी तेवढी नव्हती. आणि मग ज्यावेळेस योग आला, आचार्यांना म्हटले तुम्ही यांच्याशी चर्चा करा, शास्त्र चर्चा. ते म्हटले मला काय येतं, मी काय बोलू शकतो, कारण 18 पुराण, वेदशास्त्र, भास्करशास्त्र, माईम भटांची सारी ख्याती त्यावेळेस, मी काय बोलू म्हटले. नाही बोला म्हटले. परत दुसऱ्यांदी शंका म्हणले की मी काय बोलू देवा, काय बोलू म्हणले बोला. तिसऱ्यांदी जेव्हा आचार्य बोलायला लागले तेव्हा माईम भटांना आश्चर्य झालं का ज्या मी अद्वैतवादातून इकडं आलो त्या अद्वैतवादाचे असे हे सांगताय, असं बोलताय, असं ज्ञान देताय, ते मी ऐकलं नाही कधी. मग माईम भटांची बुद्धी आचार्यांवर बसली. आचार्य बोलले का, देवाने बोलायला लावलं, मी करता नाही. हा समज एकदा निर्माण झाला का देव तुमच्याकडून करून घेईल. मग दास्य असेल, ज्ञान असेल, सांगणं असेल, बोलणं असेल, करणं असेल, सारं देव करून घेईल. पण त्यातून तुम्ही पहिले स्वतःतून तर बाहेर पडा. अस्तित्व तर नाकारा, स्वतःचं अस्तित्व नाकारायला तयार नाही ना आपण. मी हालाना फलाना, आपलं स्वतःचं अस्तित्व, आपण ओळख एक निर्माण करून टाकलेली. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपला किती खटाटोप आहे, किती मोठा आहे. आणि ज्यावेळेस देव उत्तरापंथाला गेल्यानंतर गोविंदप्रभू बाबांकडे सन्निधानात असताना एक अन्य साधू, 500 साधू घेऊन रुद्रपूरला आले. त्यावेळेस आचार्यांकडे गोविंदप्रभू बाबा पाहत होते आणि माईम भटांकडे पाहत होते. मग आचार्य माईम भटांना म्हणतात की देवाची अशी प्रवृत्ती आहे का तुम्ही यांच्याशी शास्त्र चर्चा करावी. माईम भटांना ते सांगत होते. माईम भट म्हणता अहो तुम्ही बोला. त्यावेळेस तुम्ही काय बोलले म्हटले, आमचे सारे आजपर्यंत फ्यूज उडाले आत्तापर्यंत, तुम्ही बोला म्हणे. नाही आम्ही नव्हतं बोललो त्यावेळेस, आम्हाला देवानी बोलवलं. त्या देवाची अशी प्रवृत्ती होती का आम्ही बोलावं. आज ह्या देवाची अशी प्रवृत्ती का आता तुम्ही बोलावं, बोला म्हटले. आणि मग माईम भट बोलले आणि ते शास्त्रचर्चेत हारले. ज्या वेळेस पलीकडचं ज्ञान, पलीकडचं दास्य तुम्ही करायला लागाल त्यावेळेस तुम्हाला काहीच करायची गरज नाही पडणार, देव करून घेतील. आपण काय करतो, पलीकडनं जाता अलीकडं राहून पलीकडचं करायचा प्रयत्न करतो. पण परमेश्वर तर पलीकडे नाही, चैतन्यापर परमेश्वर आहे ना. मग आपल्याला चैतन्य पराच्या पलीकडे जावं लागेल की नाही, विचारांनी, कृतीनी, बदलांनी. ते आपण करत नाही. त्या पद्धतीचं आपलं दास्य नसतं, त्या हेतूचं नसतं, त्या भावनेचं नसतं. देवाने आचार्यानं तर घोडा पण बनवला. पूजा अवसर झाला डोमेग्रामला, म्हणले आता छिन्नस्थळीवर जायचं, माझा घोडा कोण बनेल. आचार्य म्हटले मी तयार. आचार्य कोण होते, सप्तव्यसनाचे दांडाळे घेऊन नंगी तलवार फिरवणारे दादा होते, भाई होते. भाई आज आपल्या शब्दात म्हटले तर ते जर चालले तर गावाचे गाव बंद होऊन जायचे.
परंतु समज इतकी निर्माण झाली का स्वतःचं अस्तित्व आता घोडा बनवा, आता कुत्रं बनवा, आता उड्या मारायला लावा, आता खड्डे बुजवायला लावा, नाही तर पाणी अडवायला लावा. आता तुम्ही जे सांगाल ते तुम्ही सांगायचं ना, आम्ही ऐकायचं. मग देवाच्या कडेकडून जे दास्य निर्माण होतं देव करून देतात आणि देवाकडून जे दास्य आपल्याला मिळतं ते दास्यमोचक. मग ते दास्य कोणतं? सन्निधानातलं. काल सोनूनीच प्रश्न केला ना उद्धार प्रकरणातलं, सन्निधानातलं दास्य. मग आता तर सन्निधान नाही, मग दास्य करायचं कसं? मग सन्निधान म्हणजे काय? आज्ञाप्रती पालन करी हे सन्निधान. मग आचार आपलं जे तत्व आहे, सिद्धांत आहे, हे समजून घेऊन समज घेऊन त्यातून जो बदल करणं हे सन्निधान आहे आपल्यासाठी. आणि या सन्निधानात राहून दास्य केलेलं त्या भावनेने ते हेतूनं ते परमेश्वरापर्यंत आपल्याला नेणार आहे. नाहीतर आपण दास्य तर करत राहतो परंतु आपल्याला तिथपर्यंत नेईल का ते कोणी? ते दास्यमोचक. सेवेचा भाव, स्वभाव. देवाने सांगितलं स्वभाव प्रकटित जीव म्हणजे स्वभाव. काय? दास्य हा स्वभाव आहे आपला. आपण नाहीतरी कोणाचा तरी आजपर्यंत दास करीतच ना, आत्ताही दास्य करतो ना. प्रपंचाचं केलं, देवतेचं केलं, आपण दास्यपणा घेतलेलं आहे, ते दास्य करतच आलो आहे. आता तो जो स्वभाव आहे आपला नॅचरल स्वभावत नैसर्गिकरित्या तो इकडं प्रकटायचा आहे परमेश्वराच्या प्राप्तीसाठी. तोची भेटावा, तोची मिळावा. आज आपण आजपर्यंत करत आलो परंतु देव मिळावा यासाठी कुठं काय केलं आहे? विडे वाहिले का तुमचे देव मिळावा म्हणून? क्रिया केली का तुम्ही देव मिळावा म्हणून? पोराला नातीला नोकरी लागावी, लग्न व्हावं म्हणून तुम्ही किती पंक्ती दिली आजपर्यंत? बाबा पोराला नोकरी लागावी, काय हरकत नाही, लागून जाईल, एक पंगत कबूल करा. तुम्ही देवाला काय दिलं? याच्यासाठी केलं ना, देव मिळवासाठी केलं का? मग ते दास्य कसं, ती क्रिया कशी काय स्वीकाराल देवापर्यंत? देवासाठी केलं तर देव स्वीकारतील ना. त्या प्राप्तीसाठी केलं तर तिथपर्यंत जाईल ना. आपण याच्यासाठी केलेलं आहे, प्रपंचासाठी केलेलं आहे. म्हणजे दासी पण आपण प्रपंचाचं केलं आहे. कर्मकांड देवतेचं आहे, दासी पण आपण देवतेचं केलेलं आहे. परमेश्वराचा अजून दासच झालो नाही आपण. देव म्हणतात दास होणं पुरे नाही का? दास, मी देवाचा दास आहे हेच तुमच्यासाठी पूर्ण आहे. औसा माता देवाला म्हणते ज्ञानही आचार्यांना, सन्निधानही आचार्यांना, दास्यवी आचार्यांना. आम्ही काय मराव का म्हटले? आम्हाला काहीच नाही. देव म्हणतात तुम्ही का मराल बाई? दास होणं पुरे नाही का? मी देवाचा दास आहे एवढी भावनाच तुम्हाला पुरी म्हटली, बाकी काही करायचीच गरज नाही म्हटली. कारण त्या वेदवंत होत्या, त्या अशा गोड गोड बोलायच्या ना, अशा बोलायच्या का? देव म्हणतात प्रेम वारिया सरी, म्हणजे प्रेमी जो भक्त आहे त्याच्याही पलीकडचं तुमचं आवड आहे. बोधही नव्हता, त्याच्याही पलीकडची आवड. त्यांचं राग नॅचरल, पण देवाला राग नाही आला. नॅचरल जरी असलं तरी गोविंदप्रभू बाबांच्या सेवेला त्यांना पाठवलं नाही. त्यांना माहीत होतं हे फक्त आम्ही सांभाळू शकतो, हे तिकडं चालणारच नाही. कारण सांभाळा जीवा अधिकार नाही म्हटले. ज्यांना पाठवायचं त्यांनाच देवाने पाठवलं. आपल्याला आपली क्वालिटी ओळखावं लागेल. दास व्हायचं आहे देवाचं आपल्याला, ते सेवा करायचे, दास्य करायचे, पण कोणत्या भावनेने, कोणत्या हेतूने, कद्या पद्धतीने, आचाराच्या ज्ञानाच्या पलीकडचं का अगोदरचं. आजपर्यंत तर आपण करत आलो. विडेवा ना, मी कुठं नाही म्हणतो विडेवा, पण देव मिळावा म्हणून विडेवा. क्रिया करा, देव मिळावा म्हणून क्रिया करा. त्याच्यासाठी नाही ना आपलं. आपण तर सेवेत, सेवा सेवा दास्य म्हटल्या सेवा सेवेतच अडकलो आपण. देवाने विशेष आपल्याला वंदनासाठी दिले, पूजेसाठी दिले ना, आपण ती सेवाच करत बसतो. पाठी उठा, दुपारी बसा, संध्याकाळी बसा. त्यातून काय होणार आहे? वंदन न करता, आपल्यामध्ये बदल न करता, आचाराचा आपण स्वीकार न करता, आपण विशेष जर वंदनाच्या ऐवजी सेवाच करत बसलो तर काय होईल? काय
बाबांना विचारलं, बाबा मी काय करू? काही नाही, एक अगरबत्ती लावायची आणि तेवढ्या वेळ दत्तात्रय प्रभूंच्या विशेष सेवा करायची. बाई लागली आणि बाबाही लागला कामाला. आणि किती वर्षापासून? 30 वर्ष, 20 वर्ष. मी एका ठिकाणी गेलो, ते माझी जायची वेळ आणि त्यांचं ते विशेष सेवना करायची वेळ म्हणजे किती वर्षापासून करताय? त्याला वाटलं बाबांनी असं विचारलं का एक अभिमान म्हणून. बाबा 30 वर्षापासून एकही दिवस खांडा नाही म्हणे आपला. म्हणजे काही प्रचिती काय कशाला म्हणतात? म्हणजे प्रचिती हा शब्द पहिल्यांदा ऐकला त्यांनी. ज्याच्यासाठी देवाने दिलंय, ज्याच्यासाठी सांगितलंय ते करणं म्हणजे परमेश्वरासाठी करणं आहे. परमेश्वराने जे सांगितलंच नाही ते करण्याला परमेश्वरासाठी नाही होत. मग परमेश्वराने काय सांगितलंय? ज्ञान सांगितलंय. परमेश्वराने काय सांगितलंय? दास्य सांगितलंय. कोणाचं सांगितलंय? कशासाठी सांगितलंय? कोणत्या हेतूचं सांगितलंय? ते आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि मग तो दुसरा दरवाजा आपला बाहेर पडेल. पण ज्ञान नाही आहे आणि दास्य करून राहिले. समज नाही, तेवढी जाणीव नाही आहे, दास्य करून राहिले. होणारच नाही, करू शकत नाही. कारण मीपणाचा आचार्यांमध्ये जर मीपणा निर्माण झाला, माईम भटांमध्ये आला, तर आपण कोण आहे? आपल्याला तर अजून काहीच नाही कळत. माईम भटांनी एवढं करून सुद्धा शंका निर्माण झाली, भटोमध्ये देव होईल का? तर आपल्याला तर शंका पण निर्माण होणार नाही, कारण आपण गॅरंटी करून टाकली आपल्याला देवच वाटणार नाही. एवढं सोपं असतं का म्हटले? आणि आम्ही सांगणार आहे देव का एवढं सोपं असतो का? तो एका जन्मात भेटतो काय? आचार्यानं तर एकाच जन्मात भेटला, माईम भटांना एकाच जन्मात भेटला. मागची जन्म काय देवाने सांगितले का? तुम्हाला समजले का? त्यांनी सांगितलं होतं का मागचे जन्म एवढे गेले? जन्म तर आपण एकच पाहिला ना, आचार्यांचा, माईम भटांचा, बाईसांचा, औसांचा किंवा महादाईसांचा एकच बघितला ना. मग एका जन्मात ते भेटू शकतात, त्यांना भेटू शकता, तुम्हाला का नाही भेटू शकत? पण त्यांनी जे केलं ते तुम्हाला केलं तर ते भेटेल ना. त्यांनी विशेष सेवा करीत बसले, वेळ नाही घालवला त्याच्यात. ज्यावेळेस देव उत्तरापंथाला गेले त्यावेळेस आचार्य काय करत होते? तासनतास चिंतन करायचे, देवाला आठवायचे. आणि ते आठवल्यानंतर त्यांना ताण, भूक, पाणी याची काहीच आठवणच नाही राहायची, एवढे विसरून जायचे. आणि देवाने सांगितलं का माझ्यासारखा कोणी येईल तर तुम्ही भुलाल म्हणले, इथीच्या पाठीमागं धावाल म्हणले. कसं शक्य आहे? एवढी सुंदर श्रीमूर्त आमची देवाची आम्ही काही ओळखणार नाही का? महादायसांनी सांगितलं, औषधांनी, सर्वांनी सांगितलं. देवाने आचार्यांकडे बघितलं, आचार्य म्हटले आम्ही ज्ञानाने ओळखू. म्हणले ज्ञान तर भक्ताकडे असतं. त्यांच्या लक्षात आहे, बरोबर आहे. मग आता ओळखायचं कसं? पण देव म्हणतात भक्त स्वतःला देव म्हणून घेत नाही, तुम्ही म्हणतात तेच बरोबर, शास्त्रांनी ओळखा म्हटले मला. आणि तशी परिस्थिती निर्माण झाली. पूजने माईम भट 2-2 देवाचं सन्निधान भेटून एवढे ज्ञानी ते सुद्धा भुलले. आपलं काय भुलायचं? आपल्याला तर येता येता जाता जाता कोण टपका मारतं, कोण भुलवतं, कोण कोणत्या रस्त्यावर नाही तर कळतही नाही, समजतही नाही. बरंच पुढे गेल्यानंतर मागं फिरून पाहतो, अरे आपण कुठं आहे? आपण तर किस झाड घेऊ, आपण कुठंच नाही आहे. कोणी येईल आणि कोणी सर्वसामान्य माणूस फसून जातो, अन्य माणूस सुद्धा फसून जातो. असं कुठं राहतं का म्हटले? आपण म्हणतो हा ते बरोबर आहे, तुम्ही म्हणता तसं. फसलो, माईम भट फसले तर आपली काय बात आहे. पण आचार्य नाही फसले, कारण आचार्यांना ती परिपक्वता म्हणून तर आचार्यांना आचार्य केलं ना. त्यांना निरोप पाठवल्यानंतर ते म्हटले, अरे ही ब्रह्मवाणी देवाने सांगितलंय, आता पुन्हा संबंध नाही, म्हणजे पुन्हा ह्याच मूर्तीत तुम्हाला दर्शन नाही, पुन्हा संबंध नंतर तुम्हाला, आत्ता नाही. आणि हे कसे देव शक्यच नाही, देव आले. जर यायचेच होते तर गेलेच नसते देव, ही गॅरंटी होती. म्हटले तुम्हाला जो प्रश्न देवाने विचारला तो प्रश्न त्यांना विचारा, संस्कृती छेद होईल असं काय आहे का? विचारलं तर ते म्हणजे नाच जाणो. आणि मग माईम भटांनी त्याची चांगली पूजा केली असेल की नाही? धक्के मारून काढून दिलं. मग आजही देवाने आपल्याला सावध केलं, येथीच्या पाठीमागे धावाल, माझ्यासारखंच दिसल, मी याच्यातून भेटल, मी त्याच्यातून भेटल, मी याच्यात आहे, मी त्याच्यात आहे असं तुम्हाला वाटल, पण त्याच्याच पाठीमागे धावाल आणि भुलाल. ही सावधानता देवाने तर आपल्याला तेव्हा केलेली. याच्यात दास्य वाटल, त्याच्यात दास्य वाटल, त्याच्यात दास्य वाटल. एक हे यूट्यूबच्या माध्यमातून अनुभव भरपूर येत राहतात. एक व्यक्ती आहे, त्यांचा ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता, जवळजवळ 150-200 गाड्या, ट्रक.
ते उपदेशी असल्यामुळं मग ह्या मार्गाला गाडी पाठव, ह्या पदयात्रेला गाडी पाठव, चलती आहे ना. मोठे मोठे साधू संत फोन करताय, त्यांनाही बरं वाटायचं. मग ते बी मग इकडं पंचावतार उपार, दादा मग तुमची पंगत ठेवलेली आहे. बळत कृपा आहे, देवानीच बाबांनीच निर्णय घेतला आहे पंगत आहे म्हटल्यानंतर जावंच लागेल. मग पंक्ती हे ते सारं चलती जोरात. मग 2-2, 5-5 दिवस बाबांबरोबर, ह्या बाबाबरोबर, कधी त्या बाबाबरोबर, ह्या गाडी ती गाडी. नंतर आला कोरोना काळ, आणि कोरोना काळामध्ये मग अडचणी निर्माण सर्वांनाच झाल्या. मग कोणी बँकेने गाड्या ओढून नेल्या, कोणी कर्ज, कोणी सावकारांनी, साऱ्या गाड्या गेल्या. राहिल्या 5-10 गाड्या, त्या बी डबघाईस आलेल्या. माणूस एकदम परिस्थितीनं गांजला. आणि आता बाबांना फोन करायला लागला तर बाबा आता म्हणताय काय करू मग आता आम्ही. तुम्ही खेती करा, विडे व्हा. अहो आता खेती करायला तुमच्यापर्यंत यायला सुद्धा पैसा नाही माझ्याकडे आता मी काय करू. धर्माला एवढं दिलं, धर्मातून मला आता निदान सावरलो तर मी पाहिजे, हीच एवढी माफक अपेक्षा. पदयात्रा आली, तुम्ही दरवर्षी गाड्या पाठवताय, पाठवा. नाही बा, यावर्षी गाडी पाठवायची परिस्थितीच नाही, मी पाठवू शकत नाही. बाबाचे फोन येणं बंद केले आणि फोन उचल नाही बाबांनी बंद केलं. परिस्थिती बदलली. आणि जेव्हा मला फोन आला त्यांना म्हटलं आता ही सारं विसरून जा, आता व्हिडिओ ऐकायला सुरुवात करा, अभ्यास करायला सुरुवात करा, आई चालू करा. धर्म काय कशासाठी आहे समजून घ्या, जाणून घ्या. ती अजाणते केलेली ती सेवा आहे, ती फक्त संस्कार रूपाने राहिली, त्याच्यातून काहीच फायदा होणार नाही. सोडून जा, विसरून जा. आता इथून पुढं काय करायचं ते ठरवा. बराच वेळा फोन आले, त्यांना समजवलं आणि बऱ्यापैकी ते थोडे स्टेबल झाले. परंतु ते म्हणतात मी फसल्या गेलो, आत्तापर्यंत मी फसल्या गेलो. तुम्ही काय सांगत आहे, तुम्ही तेच सांगत आहे. देवा सांगते ये तिच्या पाठीमागे. तुम्ही म्हणता ना नाही नाही आपलेच बाबा होते, ते आपल्याच बाबांनी सांगितलं, आपल्याच बाबांनी गाडी भरून नेलं म्हणे. कुठे नेलं? गिरनार पर्वतावर नेलं. अजून कुठे नेलं? सकाळी कोण बोललं? नाही नाही कुठे नेलं? बद्रिकाश्रम नाही. अजून काय सांगितलं तुम्ही? गिरनार पर्वत इकडं नेलं. ते तिकडं काय तुम्हाला देव करा, तुम्ही मजा करायला तुम्हाला नेलं होतं आणि तुमच्या याच्यावरती ते मजा करायला गेले होते. मग माहीत नाहीये. मग तेच ना देवाने सांगितलं येथीच्या पाठीमागे धावाल. ही येथीचे दिसते आहे. आता कोणाच्या पाठीमागे धावायचं हा तुमचा प्रॉब्लेम आहे, त्यांचा थोडी प्रॉब्लेम आहे. आम्ही तर म्हणणारच या पाठीमागे आमच्या. तो बी म्हणतच होता ना. सावध केलं कोणी? आचार्यांनी सावध केलं. दास्य तर करायचं आहे, दास्य हा दुसरा दरवाजा आहे. परंतु कधी करायचं, केव्हा करायचं, बळच करायचं, कुठं करायचं नाही. अचानक देवाच्या कडेने आलं तर देव आता भ्रमत भ्रमत भेटी का आपजीनी भेटी. जाता जाता कोणी भेटलं तर त्या भावनेने एक स्वामी श्रीचक्रांचा परिवार हे आपले म्हणून भेटा, किंवा अचानक भेटलं तर भेटा. आपण भेटायच्या भानगडीतच पण आपण फक्त खेटायचं काम करतो. भेटा कशासाठी भेटा? काही देण्यासाठी, काही घेण्यासाठी नाही. एकमेका भेटल्याचा पाडू जाय. तुम्ही एकामेकाला जर भेटले तर देव मिळण्याचं गोमटं. पण कधी? त्या भावनेने, त्या हेतूने, त्या उद्देशाने. आधी येत बुद्धी व्हावी, मग येतीच्या परिवारावरी. पहिले देव तर कळायला पाहिजे, पहिले देवाचा धर्म तर समजला पाहिजे, मग धर्मातला देवाचा परिवार तो कळेल, समजेल, मग त्याच्यावर बुद्धी येईल. आपली देवावर बुद्धी नाही, परंतु परिवारावर बुद्धी आहे. असं होईल का? देवाचं वचन. तर देव म्हणतात आधी येत बुद्धी व्हावी आणि मग परिवारावर येईल. अगोदर देवावरच बुद्धी नाही आपली, त्या परिवारावर कशी येईल? जर परिवार देवावर बुद्धी नाही, परिवारावर नाही आहे, आणि तरी तुम्ही आजपर्यंत जे करत आले ते कोणत्या हेतूने केलं? मग बुद्धी नसताना केलं, समज नसताना केलं, ज्ञान नसताना केलं, ते दास्यात पडलं का? मग तुम्ही तर म्हणता नाही नाही आम्ही तर खूप करतो, आम्ही तर खूप केलं. अहो ते पडलंच नाही दास्यात, कारण देव नव्हता माहिती तुम्हाला, देव समजला नाही, देवाने जे दिलेलं तत्व आहे ते लक्षात आलं नाही, त्याच्यामुळे हेतू निर्माण झाला नाही, त्या हेतूने ते केलं नाही. याचा अर्थ ते झालं नाही. तर आपण म्हणतो हे केलं, ते केलं, ते केलं, नाही होत, ते केलंच नाही. ते करावं लागेल, त्या भावनेने, त्या हेतूने करावं लागेल.
आणि जर परमेश्वर काय म्हणतात, येथीची सेवा जी आहे, ही जी सेवा आहे ती नॅचरल स्वभावात झाली पाहिजे. येथीची सेवा भूताविरोधी करावी, त्रास न होता, हिंसा न होता. आचार्य सारे सद्भक्त यांना चिखल कालवायला लावला, मातीकाम करायला लावलं. त्यांनी काय केलं तर चिखल काढून ठेवला, पाणी काढून ठेवलं आणि मग बाकीचं जेवणं हे ते केले. तेवढ्या वेळात तिथं मुंग्या झाल्या. ते गेल्यानंतर पाहिलं मुंग्या बिंग्या झालेल्या. देवाला सांगायला आले, म्हटले ना ते सोडून द्या, आता दुसरी माती कालवा. तुमच्या सेवेमध्ये कोणाचं मन दुखत असेल, तुमच्या सेवेमध्ये कोणाची हिंसा होत असेल, तुमच्या सेवेमध्ये हेतू असेल दृष्टपर, ती सेवाच नाही म्हटले. अविरोध कोणालाही कोणत्याही प्रकारचा, नॅचरल स्वभावात कोणालाही कोणाचाही त्रास कशाचाही नाही. तेव्हा ते क्लीन, जेव्हा शुद्ध असेल तेव्हा देवापर्यंत पोचेल. त्याच्यात थोडी जरी खोटं असेल तर देवापर्यंत पोचतच नाही. जर पोचत नाही तर ती सेवा दास्य कसं आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाईल. बायसांनी काय केलं, दास्य उठणं बसणं बोलणं सारं बायसांचं देवासाठीच होतं. या चरित्रात बाईस आजारी पडल्या आणि बाईसांना भूक लागली असं एक काही उल्लेख नाही, कुठंच नाही. सकाळी देवाने खाकरायचा उशीर का लगेच जी दिवस चालू व्हायचा बाईसांचा देव पोळपर्यंत, त्यांचं रागवणं त्याच्यासाठी, त्यांचं बोलणं, त्यांची तमतम, त्यांचं उठणं बसणं व्यापार सारं देवासाठी. का? बुद्धी आली, बोध झाला. आता आपण म्हणतो प्रेमी भक्त म्हणून मग ते होतंय. देवाने काही इंजेक्शन दिलं का प्रेमी भक्तासाठी? नाही. ते पुढं येणार आहे. पाठीमागं त्यांनी काय मिळवलं त्यातून देव स्वतः गेले ना. ते केलं, ते पेरलं म्हणून तर उगवलं. या समाजातून समज, संस्कार, प्रयत्न, ज्ञान यातून केलेली क्रिया ती परमेश्वरापर्यंत पोचली. मग घरा जाऊन संबंध दिला. परमेश्वर म्हणता घरा जाऊन संबंध दिला. आम्ही स्वतः गेलो, देव आपल्याकडे येणार आहे, नाही तर आपल्याला बोलावणार आहे आचार्यांसारखं. परंतु तेवढ्या लेवलची आपल्याला दास्य करावं लागेल. दुसरं अत्यंत महत्त्वाचा दरवाजा आहे दास्य. संतोषा नावाचे भक्त होते, आजारी पडले, देव पडताळणीला गेले, त्यांना ताण लागली, कपडे अस्ताव्यस्त. आचार्य म्हणतात, अहो तुम्ही यांना काही केलं नाही, म्हणजे तुम्ही सांगितलं नाही. अहो आम्ही प्रत्येक गोष्ट सांगावी आणि नंतर तुम्ही करावी, स्वतःला काही स्फुरलं पाहिजे की नाही म्हटले. ती कुशलता, ती बुद्धिमत्ता तुमच्याकडे असायला पाहिजे की नाही, स्वतःची निर्णय क्षमता असायला पाहिजे की नाही. वास्तविक आचार्यांची खूप मोठी निर्णय क्षमता होती, पण तरी देवाने टोकल्यानंतर म्हटले पडिल्याची शुश्रूषा करा. तुम्हाला स्फुरलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला विचारून घ्यायची, तुम्हाला समज निर्माण झाली तेवढी बौद्धिकता तुमच्याकडे असायला पाहिजे. दादोसांची जेव्हा भेट झाली आचार्यांना दादोस घेऊन जेव्हा सिन्नरला देवाकडे आले तेव्हा दादोसांनी आचार्यांना काय सांगितलं होतं का मी तुझे गुरु आहे. त्यांनी काय दिलं तर काही घ्यायचं नाही, त्यांनी काय सांगितलं तर काय ऐकायचं नाही. स्पष्ट सांगितलं, ते माझे गुरु आहे म्हटले. एवढं पळून आणल्यानंतरही जेव्हा देवाने त्यांना प्रसाद दिला तांबूळ, देवाने आचार्यांनी लगेच हात पुढं केला. निर्णय क्षमता त्यांना माहिती आहे, आज निर्णय नाही घेतला तर उद्या आपलं भलं होणार नाही, याच्या कुठं मागं लागत आहे. आता सांगितलं आहे, समज होती तेवढी, निर्णय क्षमता होती, स्वतःलाच पुरलं पाहिजे ना. आपण म्हणतो नाही बाबा गुरूंनी सांगितलं ना मग काय डोकं लावायचं, गुरु बोलले ना मग काय डोकं लावायचं, त्यांनी सांगितलं ना मग काय डोकं लावायचं. बरं डोकं आपल्याला दिलं आहे ना, आपण बी थोडंसं लावलं पाहिजे की नाही. निर्णय क्षमता आचार्यांनी घेतली होती म्हणून ते आचार्य झाले. प्रत्येकाचाच प्रॉब्लेम आहे हा, तुमचा प्रॉब्लेम नाही. मी जिथं जातो तिथं यातून, या भ्रमातून पहिले बाहेर पडावं लागेल. मग ते गुरुमुख असेल, गुरुसेवा असेल, गुरु मार्गदर्शक आहे. देवाने सांगितलं निमित्त मानिजे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर. असं आहे का आपल्याकडं? गुरु सर्व काही का? नाही. आपल्याला तर ब्रह्म वेगळा सांगितलं देवाने, गुरु तर जीव आहे. मग आपणही थोडीशी बौद्धिकता वापरून निर्णय क्षमता जर निर्माण झाली तरच. कारण मलाही अनुभव येतात. मागच्या वेळेस कोण आलं होतं म्हणे बाबा मी इकडे येताना आहे ना असं माझ्या गुरूंना फोन केला का मी चाललो आहे दरीला. ते म्हणले काही जाऊ नका, काय उपयोग नाही आहे,
विनाकारण त्रास होईल तुम्हाला. मला आश्चर्य वाटलं, परंतु माझं ते व्हिडिओ ऐकले होते त्याच्यामुळे माझं यानीची चर्चा. त्यांनी काय केलं म्हणे, घरच्यांना पटवलं, जाऊ नका म्हणे, ते डायरेक्ट रिक्षा घेऊनच येतील म्हणे, येणारही नाही म्हणे, आता ते गेले, विसरून जा म्हणे त्यांना. घरची वाद झाला म्हणे, जाऊ दे ना म्हणे मला. मग दादूसाहेब म्हणतील यांच्यामध्ये काय फरक राहिला. दादूसाहेब सांगत होते ना, ते माझे गुरु आहे, तुम्ही अजिबात घ्यायचं नाही, पण निर्णय क्षमता. इथं उदाहरण दिलं, असे अनेक ठिकाणचे उदाहरणं तुम्हाला देता येतील. आणि मी उदाहरणं देतो आपल्याला आलेले अनुभव. मी नाव का घेत नाही तर नको त्यांना, व्हिडिओ ऐकणार त्यांच्यापर्यंत जातं ते, नको वाटायला, म्हणून मी नाव घेत नाही. ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या भ्रमातून, या विचारातून, या हेतूतून, या भावातून पहिले तुम्हाला बाहेर पडावं लागेल. आणि हे बाहेर पडल्यानंतर ही निर्णय क्षमता जेव्हा तुमची निर्माण होईल, आचाराच्या अनुषंगाने जेव्हा तुमच्यामध्ये बदल होईल, ज्ञानाच्या अनुषंगाने जेव्हा समज निर्माण होईल, थोडक्यात तुम्ही शहाणे व्हाल. त्याच्यानंतर केलेलं दास्य हे परमेश्वरापर्यंत तुम्हाला 100% घेऊन जाणार आहे. अवघड आहे का? अवघड काहीच नाही, पण न समजता केलेलं अवघड आहे, आणि समजून केलं तर खूपच सोपं आहे. लीळाचरित्रामध्ये असे अनेक लीळा तुम्हाला सांगता येईल, पण आपल्याला आता टायमिंगचं लिमिटेशन पण असतं, पण तो विषय तुमच्यापर्यंत मला आणायचा असतो. काल आपण काय बघितलं, पहिली स्टेप ज्ञान, आणि आज पाहिजे दुसरी स्टेप बघितली दास्य. पण ज्ञानाच्या नंतरचं दास्य, ज्ञानयुक्त दास्य लक्षात घ्या. मी पहिले दास्य नाही सांगत आहे, मी दुसऱ्यांदी दास्य सांगतोय. ज्ञान नाही, समज नाही, दास्य करताय. आमचे दिलीपदादा काळे करत होते ना, त्यांचं कशाचं दुकान होतं, फुलांचं दुकान. फुलाची ऑर्डर यायचा उशीर, सेवा म्हणून चालले, कामं जामं सोडून ह्या मार्गात वर्धापन दिनाला फुलं, त्या मार्गात काय पंचावताराला फुलं, फुलं देऊन देऊन थकले. त्यांचा धंदा बंद झाला, तेव्हा धर्मावर आले. धंदा बंद करणारे गुरु काय कामाचे. हा धर्माचा धंदा, परमेश्वराच्या प्राप्तीचा बिझनेस जो करतो, जो करायला लावतो, तो देवाचा. आपल्याला ते करायचं आहे. धर्म काय आहे? मुक्ती. धर्म कशासाठी आहे? मुक्ती. मग ती कशातून मिळणार आहे? कशातून मिळणार आहे? ज्ञानातून आणि ज्ञानयुक्त दास्यातून. आता तुमच्यातला बदल तुमच्या हातात आहे. एवढं पायरीनं पुढं पुढं जात राहिले, स्टेप बाय जात राहिले, तर देव तुम्हाला ह्या जन्मात आणि एका जन्मात भेटेल, हे देवानेच सांगितलं आहे. जीव जीवाचं ऐकते, जीव जीवाचं ऐकतो. देवाने सांगितलं जीव जीवाचं ऐकतो. देवाचं ऐकायचं का जीवाचं ऐकायचं? हा तर संभ्रम, हा तर जो भान, ह्याचा सेन्स आपल्याला असायला पाहिजे ना. जीव जीवाचं ऐकतोय म्हटले, का बरं ऐकतो जीवाचं? साजत ते ना. बांधे करायचा दृष्टांत देवाने सांगितलेला आहे. दृष्टांत खूप सुंदर सांगितलेले. तो इकडे जातो तिकडे जातो, त्या गुलाब तो कोणी नाही. विषय आले, विषयाला आपण आयुष्य देतो. आपल्याला जीव काय सांगतोय? आता तुम्हाला येताना कोणीतरी सांगितलं ना, कशाला जातो 9 दिवस, एक शेतीचं कामं कोण करेल? कोमळ विचाराचा असेल तर तो म्हणतो हा ते बरोबर आहे, कुठं जाते बाबायला काय कामं राहते, त्यांच्या तर बिझनेसच आहे. विषयाला देतो आपण, जीव जीवाचं ऐकतो. पण कोणाचं ऐकायचं आणि किती ऐकायचं, कशासाठी ऐकायचं, हा सेन्स तर आपल्याला असायला पाहिजे ना. आणि तो सेन्स आपण भौतिक जगामध्ये लावतो, पण अध्यात्मामध्ये लावत नाही. एक तर आपली मानसिकताच नसते, इच्छाच नसते. आणि कोणीतरी म्हटलं का नाही रे असं काही नसतं का, मग आपण देवाकडे 1 डोळा मागतो, देव 2 डोळे देतो. अरे बरं झालं, पण तुम्ही म्हणताय असं नसतं, काही हरकत नाही, कॅन्सल, प्रोग्राम कॅन्सल. हे कॅन्सल प्रोग्राम करत करत तर आपण अनंत कर्मफळात जाऊन दुःख भोगत भोगत इथं आलो आहे. आता कॅन्सल करायचं का नाही करायचं हे तुम्ही ठरवायचं. जीव जीवाचं ऐकतोय कोणत्या उद्देशाने, आपताचं वाक्य कोणत्या उद्देशाने, आणि देवाचं देव सांगताय आमचं कोणी ऐकत नाही. आणि ऐकलं तर त्याचं भलं झाल्याशिवाय राहत नाही. मग आता आपल्याला भलं करून घ्यायचं असेल तर देवाचं ऐकायचं का कोणाचं ऐकायचं? जो देवाचं सांगेल त्याचं ऐकायचं का जो देवाव्यतिरिक्त सांगेल त्याचं ऐकायचं? हे आपल्यावर आहे ना.
देव म्हणतात तुम्ही प्रत्येक गोष्ट मी सांगावी, तुम्हाला काही स्फुरलं पाहिजे की नाही? तेवढं तर दिलं आहे आपल्याला देवाने, विचार करण्याची पद्धत दिलेली आहे, चिंतन करू शकता, निर्णय घेऊ शकता. ती निर्णय क्षमता आपल्यामध्ये आपल्याला निर्माण करावं लागेल. पण ज्ञानयुक्त दास्य परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहे. आणि ते ज्ञान, त्या ज्ञानातला समज आणि त्या समजातून केलेली कृती, त्या कृतीतून झालेलं दास्य 100% देव आपल्याला प्राप्त करून देणार आहे. कारण हजारेवाले रानकं ज्ञान नव्हतं, परंतु हेतू शुद्ध होता. स्वतःला विसरले होते ते. बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून, आणि 2 प्रमाणं तुम्हाला दिले. आचार्यांना बोलायला लावलं, माईम भटांना बोलायला लावलं, ते बोलले का नाही? तसं आता मी बोलतोय का नाही? क्रेडिट घ्यायचं काही काम नाही. इथं शहाणपणा कोणीच करायचं नाही. तिकडून आलं तरच बोलतो माणूस, तिकडून येत असेल तरच सांगतो माणूस, आणि तुम्हाला तिकडून असेल तरच कळल. अन्यथा आत्तापर्यंत जो डोके रिकामीच होते, आता भरले तर सारे इकडून तिकडून कचऱ्यानेच भरलेले. आता रिकामे करून परत भरायचे तर ते तुम्हालाच करावं लागणार आहे. दुसरं कोणी येणार आहे का? ते काही इंजेक्शन नाही, डोक्यात इंजेक्शन मारलं, कचरा काढला बाहेर आणि लगेच ब्रह्मविद्याशास्त्र घुसले आतमध्ये, असं होत नसतं. ती एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेतूनच आपल्याला जावं लागेल. म्हणून ज्ञानाची समज निर्माण करून घ्या आणि त्या समजातून बदल आणि बदलातून दास्य करा. 100% देव आपल्याला भेटल्याशिवाय, कारण देवाने त्याच्यासाठीच मिशन घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी देवाने सारा उपद्याप केलेला आहे. ज्याच्यासाठी देवाने उपद्याप केला ते करायला जेव्हा तुम्ही निघता तेव्हा देवा प्रसन्नता निर्माण होते. देवसुद्धा मग तुमच्या पुढं 4 पावलं येतात, तुम्ही 1 पाऊल टाकायचं फक्त. देवाने ज्याच्यासाठी, त्याचसाठी तुम्ही जेव्हा मॅच होईल, साजत्य होईल, तेव्हा देव केवळ कैवल्याशी साजत्य, लगेच, विशेष नाही. तत्वसिद्धांतातून देवाने या प्रत्येक गोष्टी आपल्याला सांगितलेल्या असतात. फक्त ते समजून घेऊन त्या कृतीवर जाणं हे मात्र आपलीकडं असते, आपला प्रयत्न असतो आणि आपल्या हिताच्या अनुषंगाने टाकलेलं पहिलं पाऊल असतं. हे आपल्याला पहिलं पाऊल टाकायचं आहे फक्त. आलं लक्षात? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.